वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात जाताच खासदार ओमराजे माध्यमांच्या समोर प्रकटले। निकाल विरोधात गेल्यानंतर ओमराजेंचे सूरही काहीसे बदललेले दिसले। मात्र खासदार ओमराजे कन्फ्यूज आहेत की इतरांना कन्फ्यूज करतायत याबद्दल सुद्धा सवाल आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। एरवी स्पष्ट आणि थेटपणे बोलणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या गोलगोल उत्तरं देत आहेत। वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात गेल्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी शिंदे गटात जाण्याबद्दल सस्पेन्स वाढवलाय। अद्याप मी कुठेही गेलो नसून समर्थकांशी चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचं ते म्हणतात। गेल्या काही दिवसात ठाकरेंना सोडणार का यावर 20 तारखेनंतर निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर समर्थकांच्या आग्रहामुळे शिंदे गटात जात असल्याचं सूत्रांद्वारे समोर आलं। निकाल विरोधात लागल्यानंतर मी अद्याप शिंदे गटात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ठाकरेंविरोधात बोललो नाही आणि पक्ष बदलला तरी बोलणार नाही असंही ओमराजेंनी सांगितलंय आणि स्थानिकांशी चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले। वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्येच्या आरोपात पद्मसिंह पाटलांसह सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे। एरवी सभांमधून ओमराजे थेटपणे पद्मसिंह पाटलांवर हत्येचा आरोप करायचे। त्यांना कोर्टाच्या निर्णयानं धक्का बसलाय, तर दुसरीकडे ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सोशल मीडियात ओमराजेंना प्रचंड ट्रोल करण्यात आलं। त्यांना शिव्या शापही देण्यात आले। अशा स्थितीत ओमराजेंच्या मनात तळ्यात मळ्यात नेमकं कशासाठी चाललंय याबद्दल विविध चर्चा होत आहेत। तुर्तास शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा असलेल्या ओमराजे निंबाळकरांना कोर्टाच्या निकालानं धक्का बसलाय, कारण की त्यांच्या वडिलांच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आरोपींना कोर्टानं निर्दोष मुक्त केलंय। भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी अखेर न्याय झाल्याचं म्हणत सत्याचा विजय झाल्याचा दावा केलाय, कारण त्यांच्या वडिलांवरचा हत्येचा आरोप मुक्त झालाय। आणि तिसरीकडे हा निकाल दुर्दैवी असून मी आणि फडणवीसांनी याबद्दल शहांना कल्पना दिली। शहांनी सीबीआयला निकालाबद्दल वरच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिल्याचं शिंदे सांगतायत। सीबीआयनं या केसमध्ये त्या ठिकाणी पूर्ण परिश्रम घेऊन तपास केलेला आहे आणि असं असताना सन्माननीय कोर्टानं त्या ठिकाणी जे काही पूर्ण निकाल आता संध्याकाळी रिटर्न ऑर्डर त्या ठिकाणी हातात मिळेल ती वाचल्याच्या नंतर निश्चितपणे आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहे। फक्त प्रश्न इतकाच आहे की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कुणी मग? कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कुणी हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे। आणि मी इतकंच म्हणेन की ही कलियुग आहे, पण निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली जाईल। न्यायदेवतेवरती पहिल्यापासूनच आमचा पूर्ण विश्वास होता आणि 17 वर्षांनंतर न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे। आज आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली। 17 वर्ष त्यांना हे सगळं सहन करावं लागलं। त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील, परंतु आज निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, निर्दोष सोडलेला आहे। आणि म्हणून या निर्णयाच्या विरोधामध्ये सीबीआय उच्च न्यायालयामध्ये जाते, वरच्या न्यायालयामध्ये जाते। तशा प्रकारचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह साहेबांनी तात्काळ सीबीआयला दिलेले आहेत आणि मला वाटतं या पुढच्या वरच्या न्यायालयामध्ये या केसमध्ये न्याय मिळेल आणि ज्यांची हत्या झालेली आहे त्यांच्या परिवारांना जो विश्वास आहे तो विश्वास पुढच्या कोर्टामध्ये सार्थ होईल आणि हे जे आरोपी आहेत त्यांना सजा होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।